अमरावती शहरातील पंचवटी चौकात चक्क दोघांचा रीलसाठी धुमाकूळ पाहायला मिळाला। भर रस्त्यात त्यांनी रीलसाठी व्हिडिओ बनवला। यावेळी दोन्ही बाजूने ट्रॅफिक लागलेलं असतानाही दोघं मात्र बेधडकपणे खुलेआम नाचत राहिले। यावेळी त्यांच्याजवळून गाड्या जात होत्या तरी देखील ते दोघं मागे हटले नाहीत। त्यामुळे या दोघांना वाहतूक पोलिसांनी का रोखलं नाही हा सवाल आता सोशल मीडियावर उपस्थित होतोय। लाईकच्या नादात जीव धोक्यात घालणं योग्य आहे का असा सवालही नेटकरी करतायत। दरम्यान एनडीटीव्ही मराठीने बातमी दाखवल्यानंतर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वाहतुकीत अडथळा आणल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली। दरम्यान हे रील करणाऱ्या दाम्पत्याशी आम्ही संवाद साधला, पाहूया। अमरावतीच्या पंचवटी चौकात आपण जर पाहिलं तर वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून एक रील्स बनवण्यात आलेला होता आणि हा रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता। याची संपूर्ण चौकशी पोलिसांनी केली असता देविदास इंगोले यांचा हा रील्स असल्याची माहिती मिळते आहे। देविदास इंगोले यांच्यावर पोलिसांकडून कारवाई सुद्धा केली जाते। तेच देविदास इंगोले आपल्यासोबत आहेत। देविदास इंगोले हे अनेक वर्षांपासून बस ड्रायव्हर आहेत आणि त्यांची ही रील्स असल्याचं समोर आलंय। देविदास भाऊ, अचानक वाहतुकीच्या नियमांना फाटा देत तुम्ही रील्स शूट केला, सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे, काय सांगणार आहात? आता तर हे माझी समजा एक चुकीच झाली आहे, माझी चुकीच झाली आहे। मी पण रिस्टार आहो, मला छंद आहे व्हिडिओ बनवायचा, याचा त्याचा कार्यक्रमाचा छंद आहे मला व्हिडिओ बनवायचा। पण माझी एकच विनंती आहे, मी तर गलती केली पण मी सर्वांना सांगतो, जो भी आपण इंस्टाग्रामवर कायच्या यूट्यूबवर व्हिडिओ बनवत असेल त्यांना मी माहिती कळविण्यात येते की बा कधी असा व्हिडिओ बनवू नये, कधी आपलं ट्रॅफिकचं उल्लंघन करू नये। आता माझीकडून जो गलती झाली हे तर मी आता माफी मागणारच आहो। त्या सर्वांना मी माफी मागतो का माझी इकडून गलती झाली आहे, माझ्या इकडून ट्रॅफिकमध्ये थोडा लोकांना त्रास झाला आहे। पण माझी आता एकच विनंती आहे, कधी कोण असा व्हिडिओ बनवू नये, हेच माझी एक विनंती आहे। मी एक देविदास इंगोले ड्रायव्हर आहो, मी गाडी चालवतो, पण माझा एक छंद आहे, माझा व्हिडिओ बनवणं माझा छंद आहे। तर माझी एकच विनंती आहे आता सर्वांना, बा असा व्हिडिओ कोणी बनवू नको, माझी इकडून तू चुकी झाली आहे। आपण जर पाहिलं तर देविदास इंगोले यांनी त्यांची चूक कबूल केलेली आहे आणि चुकीनं आणि अनवधानानं ह्या रील्स जो आहे तो शूट झालेला आहे आणि यानंतर कोणत्याही नागरिकांनी वाहतुकीचं नियम जे आहे त्याला फाटा देऊ नये आणि भर रस्त्यात रील्स बनवू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, एनडीटीव्ही मराठी, अमरावती।